बुलढाणा माझा न्यूज. मेहकरमध्ये अतिक्रमणधारकांचा संताप. गाळे न मिळाल्याने 1.5 वर्षांपासून व्यवसाय ठप्प. 2 लाख रुपये जमा करूनही गाळे प्रलंबित. रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा. मेहकर शहरात अतिक्रमण हटवून तब्बल 1.5 वर्ष उलटले असतानाही लहान व्यावसायिकांना अद्याप गाळे मिळालेले नाहीत. नगरपालिकेकडे प्रत्येकी सुमारे 2 लाख रुपये जमा करूनही गाळे न मिळाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा प्रकार केंद्रीय मंत्री व खासदार प्रतापराव जाधव यांच्या मेहकर शहरातच समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका व्यावसायिकाने दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करताच पोलीस व नगरपालिका प्रशासनाने ते हटवण्याची कारवाई केली. यामुळे सर्व अतिक्रमणधारक एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला तातडीने बांधलेले गाळे ताब्यात द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे. विशेष म्हणजे ज्या मुख्य रस्त्यासाठी अतिक्रमण हटवण्यात आले त्या रस्त्याचे अद्याप रुंदीकरणही झालेले नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. इतक्या ताबडतोब कसं तयार होतं? तुम्ही म्हणता नगर परिषदेवर निधी नाही, निधी कुठून आला? तुम्ही बोलायला पाहिजे ना की निधी येत नाही. सीओचं घर 3 महिन्यात तयार होते, सीओच्या तिकडचा रस्ता जाणारा तो 3 महिन्यात तयार होते. या लोकांच्या आता 1-1.5 वर्षापासून दुकानं बंद आहे. 1.5 वर्षापासून या लोकांना काय करायचं? तोडून ठेवले तुम्ही. पहिले तर बांधून ठेवले असते, नंतर मग त्याला पर्याय व्यवस्था दिली अशी चालत नव्हते का? तुम्ही तोडून काय केलं? इतर लाईटचे खंबे तुम्ही त्याला परवानगी दिली रस्त्यात लावायची. तुम्ही ते काय बाकडे बसवा लागले, चहाचे ते हे शोकेस बसवा लागले. कशासाठी बसवा लागले? तुमच्या शिवाजी उद्यानची जी कंपाऊंडची भीत आहे ती तुम्ही. आम्हाला नुकतीच माहिती मिळाली का ज्या आमच्या एका बांधवाने त्या ठिकाणी आपली कॅबिन बसवली, त्यांच्यावर पोलीस यंत्रणेचा दबाव दाखवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असं आमच्या निदर्शनास आले आहे. म्हणून आम्ही PI साहेबांना विनंती करण्यासाठी आलो की हा प्रकार चुकीचा आहे. गोरगरिबावर नगरपालिकेचे काही अधिकारी व कर्मचारी हे जाणून बुजून अशा प्रकारची कारवाई करत आहेत. ही व्हायला नको आणि सामंजस्याने याचा तोडगा निघाला पाहिजे.